सर्वप्रथम आपण भावनिक बुद्धिमत्तेकडे बघितल्यास तो एक अतिशय गूढ शब्द वाटतो, पण तो जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याचे घटक काय काय आहेत हे समजून घ्यावे लागतील. हे एक महत्त्वपूर्ण मानवी कौशल्य आहे जे आपल्याला आपल्या भावना समजून घेण्यास आणि त्या व्यवस्थापित करून जीवनाचा प्रत्येक पैलू आपण कसा हाताळू शकतो या गोष्टी उमजण्यास मदत करते. चला तर आता त्यातील 5 प्रमुख घटक कोणकोणते आहेत ते आपण बघूया. सर्वप्रथम आहे आत्मजागरूकता. आपल्या भावना जशा घडतात त्याप्रमाणे तशा त्या ओळखणे भावनिक बुद्धिमत्तेचा एक मूलभूत पाया आहे. भावना आपले विचार, कृती आणि आपण इतरांशी कसा संवाद साधतो यावर प्रभाव टाकतात. आता आपण आत्मनियंत्रणाकडे वळूया. विचार करा की तुमच्या आतल्या वादळाला तुम्ही शांत करीत आहात. त्या भावनांचे व्यवस्थापन करणे, त्यातील आव्हान समर्थपणे पेलून सुखरूपपणे बाहेर येणे यालाच आत्मनियंत्रण म्हणतात. पण आपण या भावनांना सकारात्मक पद्धतीने कसे काय हाताळता यासाठी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, जी आपल्याला आपल्या आंतरिक मनाकडे घेऊन जाते आणि बाहेर घडणाऱ्या गोष्टींपासून दूर नेते. बाहेरच्या गोष्टींच्या फायद्यांपासून स्वतःला अलग करते. जणू काही आपण एक अतिशय अवघड चढण चढत आहोत आणि ती चढण्यासाठी हे आपले इंधन आहे जे आपल्याला ती चढण पार करण्यास मदत करते. तिसरा घटक सहानुभूती. ही इतरांच्या भावना समजून घेण्याची अशी एक क्षमता आहे की जी आपल्याला दुसऱ्यांच्या मनातील भावना समजून वागायला शिकवते. सहानुभूती आपल्या इतरांच्या भावना समजून घेण्यास मदत करते आणि त्यांच्याशी आपण पटकन जोडले जातो. ही गोष्ट कार्यसंघाचा एक खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त भाग म्हणून आपल्याला मदत करते. आणि आता प्रश्न आहे, आपण ही समज सामाजिक परिस्थितीमध्ये कशी लागू करतो? ह्यासाठी सामाजिक कौशल्ये आपल्याला आत्मसात करावी लागतात. एक छोटी गोष्ट समजण्यापासून ते जीवनातील प्रमुख बदलांपर्यंत आपण आपले नातेसंबंध कसे व्यवस्थापित करतो आणि त्यांना योग्य तऱ्हेने कसे हाताळतो यालाच सामाजिक कौशल्ये म्हणतात. यामुळेच सामाजिक जगात भावनिक बुद्धिमत्ता आपल्या जीवनात येते. आत्मजागरूकतेपासून सामाजिक कौशल्यांपर्यंत भावनिक बुद्धिमत्तेचे हे परस्पर संबंधित घटकच आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देत असतात. कुठलाही निर्णय घेताना ते आपल्याला मार्गदर्शन करतात, आपले नातेसंबंध घट्ट करतात आणि आपले मानसिक स्वास्थ्य कायम राखून वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सक्षम करतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भावनांच्या चक्रव्यूहात सापडता तेव्हा भावनिक बुद्धिमत्तेची शक्ती जरूर लक्षात ठेवा. सर्वात शेवटी भावनिक बुद्धिमत्तेबद्दल अधिक जाणून घ्या आणि तुमच्यातील त्या आंतरिक शक्तीला मजबूत करा.